हॅलो, आज आपण करणार आहोत गुळाची पुरणपोळी। डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण इथे या गरम पाण्यामध्ये डाळ शिजण्यासाठी टाकून देऊयात। पाणी छान गरम केलेलं पाहिजे, जेणेकरून डाळ ही आपली छान प्रकारे शिजेल। आता आपण कुकरचं झाकण घट्ट लावून घेऊया। डाळ शिजेल तोवर आपण पीठ मळून घेऊयात। यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करूयात। चिमूटभर हळद, पाणी ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित मळून घेऊयात। या ठिकाणी कणिक ही मळली गेलेली आहे, मऊसर कणिक मळलेली आहे। कणिक ही मऊस मळायची, कारण जेणेकरून आपली पुरणपोळी ही फार मऊ येईल। तुम्ही बघू शकतात, हे बघा फार नरम कणिक भिजलेली आहे। डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे। हे बघा बघा छान नरम शिजली गेलेली आहे। आता आपण हे डाळ आणि पाणी हे वेगळं करून घेऊयात एका गाळणीच्या साहाय्याने। आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती त्याच वाटीने आपल्याला गूळही मोजून घ्यायचा आहे। जेवढी डाळ तेवढाच गूळ पण आपल्याला घ्यायचा आहे। मी इथे थोडा कमी घेतलेला आहे, कारण मला थोडी कमी गोड पुरणाची पोळी आवडते, त्याच्यामुळे मी थोडा कमी घेतलेला आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार हा कमी जास्त करू शकतात। आणि तुम्ही गुळाच्या जागेवर तुम्ही साखर देखील वापरू शकतात पुरणपोळीमध्ये, पण शक्यतोवर मी गुळच वापरते, कारण गुळाच्या पुरणपोळ्या ह्या जास्त स्वादिष्ट बनतात साखरेच्या पुरणपोळीपेक्षा, आणि कलर पण खूप छान येतो गुळाच्या पुरणपोळीचा गुळामुळे। डाळ ही थंड झालेली आहे आणि आपण आता ही डाळ आणि गूळ मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि त्याची फाईन पेस्ट करून घेऊ। डाळ आणि गूळ हे व्यवस्थित बारीक होत नसल्यास आपण ह्यामध्ये थोडं पाणी देखील टाकू शकतो, अर्धा कप, नाही तर थोडं त्याहून कमी पाणी टाकू शकतो, की जेणेकरून फाईन पेस्ट आपल्याला मिळेल। पुरण हे आपलं वाटलं गेलेलं आहे व्यवस्थित। आता आपण हे पुरण हे थोडं फ्राय करून घेऊया, कारण ते थोडं पातळ आहे। आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं होतं थोडं। कढईला पुरण चिटकू नये त्यासाठी आपण थोडं कढईला तेल लावून घेतलेलं आहे चौफेर, आणि आता आपण याच्यात टाकून घेऊ पुरण हे आपण व्यवस्थित परतवून घेऊ, जेणेकरून हे थोडं घट्ट होईल। कधी कधी आपल्याकडून ही डाळ ही खूप जास्त शिजली जाते, त्याच्यामुळे आपलं पुरण हे थोडं पातळ होऊन जातं, आणि कधी कधी आपण थोडं पाणी टाकून वाटण केलेलं असतं, तर तेव्हा आपण असं करू शकतो। आपण तयार केलेलं पुरण हे व्यवस्थित तयार झालेलं आहे। चला तर आता आपण पुरणपोळी करायला घेऊयात। तवा इथे गरम करायला घेतलेला आहे।
पुरण आपण यात व्यवस्थित भरलेलं आहे। आता व्यवस्थित आपण याच्या कडा ह्या पॅक लावून घेऊया, व्यवस्थित चिटकवून घेऊया, जेणेकरून आपली पुरणपोळी ही फुटणार नाही। तुम्ही बघू शकतात इथे पुरणपोळी व्यवस्थित लाटली गेलेली आहे। तुम्ही बघू शकतात आता तवा देखील गरम झालेला आहे, त्यावर आता आपण आपली पोळी ही टाकून देऊया। आता आपण पुरणपोळीवर थोडं तेल लावून घेऊ। तुम्ही बघू शकतात पुरणपोळी किती छान फुगते आहे। बघा हे टम्म फुगलेली आहे। तुम्ही या ठिकाणी तूप देखील लावू शकतात, पण मी तेल लावत आहे। तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र स्पेशल पुरणपोळी ही तयार झालेली आहे, मऊ लुसलुशीत झालेली आहे, खूप सुंदर। तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे मोठे मराठी सण होतात त्या सणांना ही पुरणपोळी ही नक्कीच असते। पुरणपोळीशिवाय कुठलाही सण हा अपूर्णच असतो। अशाच छान गोड रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।